नमस्कार, रुशाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्याला सुरुवात झाली की वेगवेगळी लोणची बनवायला सुरुवात होते। त्यातलंच एक लोणचं आज मी बनवणार आहे, ते म्हणजे हिरव्या मिरचीचं लोणचं। चला तर मग सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। त्यासाठी मी इथे पाव किलो कमी तिखटाची हिरवी मिरची घेतली आहे। 1 ते 2 वेळा ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। नंतर त्याच्यातलं सर्व पाणी निथळून घेतलं आणि सुती कापडावरती घालून ती छान कोरडी करून घेतली। तुम्ही इथे जास्त तिखट असलेली छोटी जी हिरवी मिरची असते ती देखील घेऊ शकता। आता सर्वात आधी मी इथे मिरचीची देठे काढून घेणार आहे। देठे नाही काढली तरी चालेल। मिरचीचं लोणचं बनवताना ताजी हिरवी मिरची असते तीच घ्यायची। त्याच्यामध्ये जी काही खराब मिरची असते ती बाजूला काढून घ्यायची, म्हणजे लोणचं हे खराब होणार नाही। अशा पद्धतीने मिरचीची सर्व देठे ही काढून घ्यायची। देठे काढून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये मिरची चाकूच्या मदतीने कट करून घ्यायची। मी इथे मध्यम आकारामध्ये मिरची कट करून घेणार आहे। इथे बघू शकता संपूर्ण मिरची मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे। आता याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून पॅन थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये अर्धी वाटी मोहरीची डाळ घालून घ्यायची आणि ही डाळ 1 मिनिटासाठी थोडासा रंग बदलेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची। भाजून झाल्यानंतर बाजूला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालून हे देखील थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे। पॅनमध्ये 2 चमचे बडीशेप घालायची, 1 चमचा जिरं घालायचं आणि हे देखील त्याचा छान वास सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे देखील त्याच भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचे। आता गॅस बंद करायचा आणि पॅन गरम आहे तोपर्यंतच 4 चमचे बारीक मीठ घालून थोडंसं गरम करून घ्यायचं। एक एक करून सर्व साहित्य अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, त्यामुळे त्याच्यामध्ये जो काही ओलसरपणा असेल तो निघून जातो। हाताने एकदा सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचं। तोपर्यंत गॅसवरती एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये 1 वाटी तेल घालून घ्यायचं आणि हे तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं। भाजून घेतलेलं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून ते जाडसर असं वाटून घ्यायचं। वाटून घेतलेला मसाला मिरचीवरती घालून घ्यायचा। 1 चमचा वरतून हळद घालायची, अर्धा चमचा हिंग घालायचा, 2 लिंबू घ्यायचे आणि याचा रस वरतून पिळून घालून घ्यायचा। चमच्याने एकदा सर्व साहित्य मिक्स करून मिरचीला छान कोट करून घ्यायचं। लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही कोणतेही लोणचे बनवाल तेव्हा 3 गोष्टी पाळायच्या आहेत। एक तर कुठेही ओला हात नाही लागला गेला पाहिजे, जास्तीचं मीठ वापरायचं आणि तेल देखील जास्तीचं वापरायचं आहे, त्यामुळे लोणचं हे जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। आता जे तेल गरम केलं होतं ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच मिरचीवरती घालून घ्यायचं। पुन्हा एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। मसाले आणि तेल मिरचीला छान कोट करून घ्यायचे। बघू शकता लोणचं काय छान दिसतंय, असं वाटतं कधी खाती एकदाची। वरतून मी थोडीशी पाव चमचा साखर देखील घालणार आहे, त्यामुळे लोणचं आणखीन चविष्ट होतं। हे लोणचं तुम्ही लगेच देखील खाऊ शकता किंवा 1 आठवडाभर बरणीमध्ये मुरवत ठेवल्यामुळे ते आणखीन छान लागतं।